नमस्कार मित्रांनो, PDN 15-012 हा ऊसाचा प्लॉट आहे. 6 फेब्रुवारीचं लागण आहे. आतापर्यंत आपण याला 2 आळवणी केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी 2-4 फुटवे आलेले आहेत. बरेचसे शेतकरी मित्र मला कमेंट करत होते की बाबा 15-012ला मिनिमम 70 दिवसापर्यंत फुटवे येत नाही. परंतु मित्रांनो, आपण योग्यरित्या जर आळवणी केलात तर नक्कीच आपल्याला फुटवे मिळतात. हे मात्र खरं आहे. 2-3 कोंब सध्या येत आहेत बाहेर प्रत्येक ऊसाच्या कांडीला. म्हणजे ते जे शेतकरी आळवणी वगैरे केलेलं त्यांना रिझल्ट आला नसेल, परंतु मी जे आळवणी केलं आहे त्यामध्ये मला व्यवस्थितरित्या रिझल्ट भेटलेला आहे. कारण 2 नंबरचं आळवणी कुठलं केलेलं आहे ते लॉंग व्हिडिओमध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. PDN 15-012 हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ शकतो, हे मात्र खरं वाटतं आता. कारण मी पण लागण करताना याबद्दलचे अनेक प्रश्न माझ्याही मनामध्ये होते, शंका होते. पण ज्यावेळी लागण केल्यानंतर आता फुटव्यांची संख्येवर बघितल्यानंतर असं वाटतं की हा व्हरायटी सोलापूर जिल्ह्यामध्ये पण येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागण केलेलं आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऊन जास्त होतं इकडं, तरी पण असं व्यवस्थितरित्या रिझल्ट भेटलेला आहे. फुटवे पाहू शकता मित्रांनो. PDN 15-012चं सिरीज आपण या चॅनलवर चालू केलेलं आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, 1 2 3 4 आणि मूळ पहिले जे आहे ते मूळ ऊसाला धरून टोटल 5 आहेत. प्रत्येक ठिकाणी असे फुटवे आहेत. 2 नंबरची आळवणी केली होती ती महत्त्वाची आळवणी होती. त्यामध्ये कुठले घटक वापरले त्याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. त्याला आपण तणनाशक फवारणी केलं होतं आधी. त्यानंतर आता 10व्या दिवशी आपण पाणी देतो आहे, कारण ऊन जास्त आहे, पाण्याचं ताण होऊ नये ऊसाला, यामुळे आपण आणि पाणी देतो आहे. आणि विशेषतः लागण ऊसाला उन्हाळ्यामध्ये आपण रात्री पाणी दिलेलं बरं, म्हणून आपण रात्रभर पाणी ड्रिपच्या माध्यमातून देतो. असं उत्तमरित्या हा PDN 15-0 डेव्हलप झालेला आहे. आपल्याला 1.25 महिन्यामध्ये अशा पद्धतीने फुटवे बाहेर येताना दिसत आहेत मित्रांनो. म्हणजे या व्हरायटीला पण व्यवस्थितरित्या फुटवे आहेत.